आज 6 तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे। आता मानाची पालखी पण निघालेली आहे। पोलीस प्रशासन अतिशय सुसज्ज आणि सतर्क आहे। प्रत्येक ठिकाणी आमचा बंदोबस्त हजर आहे। हे घरगुती घाटचा इथे बंदोबस्त पाहण्यासाठी मी आता आलेलो आहे। जे काही पूर्ण रूट आहे तिथे पण आमचा पूर्ण कर्मचारी अधिकारी जवळपास 3500 असे आमचे अधिकारी कर्मचारी पूर्ण जिल्ह्यावर तैनात आहे। आमचे हाय राईज पॉइंट्स, आमचे वॉच टावर्स, आमचे याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे काही लोक उल्लंघन करू शकतात, किमान पार्श्वभूमी त्यांची गुन्हेगाराची आहे, त्यांना आम्ही जिल्ह्यातून बाहेर तडीपार असे 808 लोकांना जिल्ह्यातून बाहेर तडीपार सुद्धा केलेला आहे। आमचे PS सिस्टम, आमचे ड्रोन स्कॅनिंग पण यावेळी आमची सुरू आहे। तर पूर्ण मिरवणूक मार्गचं आम्ही ड्रोनने मॉनिटरिंग करत आहे, जेणेकरून कुठेही काही अनावश्यक घटना होणार नाही आणि लोकांचा अतिशय चांगला उत्साह आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे। सर्वांना एकच विनंती आहे, उत्साहाने आणि शांततेत हे उत्सव साजरा करा। जर काही असल्यास तर 112 वर कॉल करा आणि आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, नागरिकांसाठी सदैव तत्पर आहोत। सर्वांना मी गणेशोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किती वाजेपर्यंत परवानगी देण्यात? आज 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। तरी सुद्धा भरपूर गणेश मंडळी खूप म्हणजे स्वतःहून सांगून की ते डीजे मुक त्यांचा आता मंडळ केलाय आणि ते पारंपरिक जे आपले वाद्य आहे त्याचा वापर करत आहे आणि ज्यांनी साऊंडची परमिशन घेतलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की ते साऊंडची मर्यादा असा ठेवणार जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। तर मी सर्वांना तोच विनंती करतो की जे काही आपले कायदा कानूनमध्ये जे काही नियम आहे त्याचं पालन करावा। आम्ही पण म्हणजे याचा भरपूर हे केलेलं आहे, पब्लिसिटी दिलेली आहे, काय नियम आहे। आणि अकोला पोलीस तर्फे एक उत्कृष्ट गणेश मंडळ हे पण आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये 3 जे आमचे गणेश मंडळ आहे जिल्ह्याचे त्यांना बक्षीस रोख रक्कम 11,000, 7,000, 5,000 व सन्मान चिन्ह अकोला पोलीस तर्फे देण्यात येणार आहे। तर त्याच्यामध्ये पण खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे। तर मी सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज हे जे आपला गणपती उत्सव आहे देवांना विनंती करतो शांततेत पार पडे। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेझर लाईटला पाबंदी आहे, कारण की बघा मागच्या वर्षी कोल्हापूरची घटना होती जिथे एक माणूस लेझर लाईटमुळे ब्लाइंड झाला होता। तर हे सर्वांना म्हणजे स्वतःहून मंडळांनी सांगितलेलं की त्यांना पण जाणीव आहे की त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात। जे आपले नॉर्मल लाईट्स आहे, जे डिस्को लाईट्स आहे ते वापर करू शकतात, काही हरकत नाही, कारण की लोकांचा उत्साह असतात, आम्हाला पण जाणीव आहे। परंतु लेझर लाईटमुळे जेव्हा म्हणजे काही बाईकवर माणूस असो किंवा काही ट्रॅव्हलिंग माणूस असो त्यांना इश्यूज होऊ शकतात। तर लेझर लाईटचा कोणी वापर करणार नाही। सर्वांनी म्हणजे आमची भरपूर शांतता समिती बैठक, जवळपास आमची माझ्या स्तरावर सुद्धा माझी 6 बैठक आणि पोलीस स्टेशन स्तरावर असे आमची 70 बैठक शांतता समिती झालेली आहे। कॉर्नर मीटिंग म्हणजे मंडळ जिथे स्थापन आहे तिथे आमचे पोलीस निरीक्षक जाऊन SDPO जाऊन त्यांनी कॉर्नर मीटिंग सुद्धा घेतलेली आहे। तर असा काही इश्यू येणार नाही, कारण की मंडळांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांना माहिती आहे की काय काय छोटे मोठे इश्यूजमुळे काही दुर्घटना होऊ शकतात। तर ते स्वतः काळजी घेत आहे आणि लेझर लाईट तर लोक वापरणार नाही।